रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात. 800 फूट दरीत कोसळली स्कॉर्पिओ. साताऱ्यातील 8 तरुणांचा जागीच अंत. रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान असलेल्या अत्यंत धोकादायक आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळल्याने गाडीतील सर्व 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण महाबळेश्वर आणि कोकण परिसरात फिरण्यासाठी आले होते. वीकेंड संपवून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर आंबेनळी घाटातील एका तीव्र व धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडी अक्षरशः चक्काचूर झाली. घाटातील अंधार, मुसळधार वारा आणि अतिशय दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे अपघाताची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचण्यास काहीसा विलंब झाला. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल प्रशासन तसेच विविध बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रविवारी रात्री सुमारे 10 वाजल्यापासून युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकांनी दोरांच्या सहाय्याने खोल दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र दरीची प्रचंड खोली आणि अंधार यामुळे मोहिमेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. सध्या बचाव पथकांकडून विशेष तांत्रिक उपकरणे, दोर आणि स्ट्रेचरच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित मृतदेहांचा शोध सुरू असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत महेश अनिल पवार 25, आदित्य अशोक साळुंखे 21, रितेश राजेंद्र लोखंडे 25, सुहास जितेंद्र लोखंडे 20, अंश समीर चव्हाण 18, उत्कर्ष आनंद शिंगटे 21, अनिल अभिमन्यू शिंगटे 25 आणि नितीन किसन नायकोंडे 35 यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आंबेनळी घाट हा राज्यातील सर्वाधिक धोकादायक घाट मार्गांपैकी एक मानला जातो. यापूर्वी 2018 मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसचा याच घाटात भीषण अपघात होऊन 30 जणांचा अंत झाला होता. आता पुन्हा एकदा तरुणांच्या वाहनाला झालेल्या अपघातामुळे 8 ते 10 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताच्या काळ्याकुट्ट आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.